श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। पारायणाचे नियम हे 7 दिवस असतात आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला काय खायचे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि काय खाऊ नये हे बी सांगणार आहे। तर आपण कडधान्य कोणतेही एक वर्णी खाल्लं पाहिजे। उदाहरणार्थ गहू, गव्हाची चपाती। भाजीपालामध्ये आपण खाऊ शकतो ज्यात लाल मठ, हिरवा मठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता हे आपण खाऊ शकतो। फळभाज्यामध्ये बटाटा, टोमॅटो, फ्लावर, गोबी, घोसाळ, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, टोंगले, गाजर, सुरण, रताळे हे बी आपण खाऊ शकतो। फळेमध्ये सर्व प्रकारचे फळे खाऊ शकतो, फक्त कडू फळ वर्ज्य आहे। तेलवांमध्ये सूर्यफूल, करडई वापरू शकतो आणि शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल हे आपण वापरू शकत नाही। मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे आपण खाऊ शकतो। गरम मसाला आपण वर्ज्य करायचा आहे। पेय पदार्थामध्ये दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतो। पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचा पदार्थ म्हणजे सिंगाड पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा आपण खाऊ शकतो। आणि वर्ज्य काय आहे? द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये। गवार, वांगे, कारलं, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य म्हणजे आपण हे खाऊ शकत नाही। चहा, कॉफी आपण घेऊ शकतो। पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरच्या पदार्थ, मैदा खाऊ नये। माहिती जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।